आणि यानंतर आता घेऊयात टॉप 9 बातम्यांचा वेगवान आढावा। सुरुवात करूयात बीड हत्या प्रकरणातल्या टॉप 9 बातम्यांनी। वाल्मिक कराडच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता। 6 डिसेंबरला सुदर्शन घुले आणि वाल्मिक कराडचा 2 वेळा फोनवरून संवाद। सूत्रांची माहिती तर 6 डिसेंबरला झालेल्या वादानंतरच 9 डिसेंबरला संतोष देशमुखांची हत्या। वाल्मिक कराडनंतर मुलगा सुशील कराड अडचणीत येण्याची शक्यता। मॅनेजरकडून बल्कर ट्रक कार प्लॉट सोनं ताब्यात घेतल्याचा आरोप। सुशील कराडवर सोलापूर जिल्हा आणि सत्र न्यायालयामध्ये फिर्याद दाखल करण्याची सुद्धा मागणी। बीड आणि परभणी घटनेप्रकरणी धाराशिवमध्ये आज सर्वपक्षीय जनाक्रोश मोर्चा। संभाजीराजे छत्रपती, जरांगे पाटील यासह सुरेश धस, जितेंद्र आव्हाड इथे उपस्थित राहणार। संतोष देशमुख आणि परभणी इथल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या हत्येप्रकरणी आज वाशिममध्ये सुद्धा सर्वपक्षीय सर्वधर्मीय महामुक मोर्चा। तर संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि त्यांचे पुत्र विराज देशमुख यामध्ये उपस्थित राहणार। खंडणी प्रकरणी आरोपी विष्णू चाटेला न्यायालयीन कोठडी। पण संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये विष्णू चाटेला अटक करण्याची केज कोर्टाकडून एसआयटीला परवानगी। आज पुन्हा चाटेला केज कोर्टात हजर करणार। तर विष्णू चाटेला हत्या प्रकरणामध्ये एसआयटी ताब्यात घेणार। केज कोर्टाकडून एसआयटीला विष्णू चाटेला अटक करण्याची परवानगी। वाल्मिक कराडला वाचवण्यासाठी धनंजय मुंडेंचं षडयंत्र। समाज म्हणून मी मोर्चात सहभागी, यात जातीवाद कसला, न्यायासाठी मागे हटणार नाही। देशमुख हत्या प्रकरणावरून जरांगे आक्रमक। मसाजोग सरपंच हत्येप्रकरणी मानवाधिकार आयोगामध्ये गुन्हा दाखल। तर आयोग करणार स्वतंत्र चौकशी। जिल्ह्यामध्ये येणार दिल्लीची टीम। खासदार सोनवणे यांच्या पाठपुराव्याला यश। बीड प्रकरणामध्ये कुणाचेही लाड होऊ देणार नाही। कुणापर्यंत सुद्धा धागेदोरे पोहोचले तरी माफी नाही, अजित पवारांचा इशारा।